नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। कृषी विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्जाचे आहे तुम्ही या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/6/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहितीची आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर अर्थ काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोले यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी वाहन चालक या पदासाठी एक वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। 15,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वॅकन्सी या ठिकाणी आहे। अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी 20/6/2025 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकणार आहात। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर हलके वाहन आणि जड वाहन चालवण्याचं सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे तुम्हाला असणं आवश्यक आहे। वयमर्यादा जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। कृषी विद्यालयाला कृषी संशोधन केंद्र कोंढाघाट कणकवली तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या नावाने तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहेत। निवड जी आहे तुमची या ठिकाणी मुलाखतीच्या तसेच प्रात्यक्षिक परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल। मुलाखतीच्या वेळी आपल्याला सर्व मूळ कागदपत्रे जे आहेत त्या ठिकाणी सादर करायचे आहे। कार्यालयाच्या कामकाजाची वेळ सकाळी 8 ते 12:30 व संध्याकाळी 2 ते 5:30 वाजेपर्यंत अशी या ठिकाणी असणार आहे। नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।